निश्चितपणे महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षापासून चांगलं प्रशासन सुशासन देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे यांनी केलं आहे। त्याच्यामुळं सर्वांची पसंती गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला मिळते। आपण बघितलं की FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक कुठं आली तर महाराष्ट्रात आली। इतर सर्व राज्यांच्या जेवढ्या गुंतवणूक नाहीत त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक जवळपास 60% आसपास गुंतवणूक आपली महाराष्ट्रामध्ये येते। ही आनंदाची गोष्ट आहे। देवाभाऊंसारखं कर्तृत्ववान नेतृत्व विकसनशील नेतृत्व या जोरावर या ब्रँडवर लोकांचा विश्वास आहे। महाराष्ट्रामध्ये जो देवाभाऊंचा ब्रँड तयार झाला आहे त्या ब्रँडच्या नावाखाली भारतातली गुंतवणूक महाराष्ट्रात येते, जगभरातील गुंतवणूक महाराष्ट्रात येते। उद्धवजी ठाकरे आणि जनाब संजय राऊत तुमच्या ब्रँडवर गल्लीमध्ये देखील कोणी गुंतवणूक करायला तयार नाही। भांडूपच्या गल्लीमध्ये देखील तुमच्या नावावर कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत। त्यामुळे तुम्ही दावोसची स्वप्न तर बघूच नका। तुम्ही ज्या पद्धतीनं भांडूपच्या गल्लीचं नुकसान केलं आहे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी नुकसान केलं आहे। घरात बसून कारभार केला। देवाभाऊ घरात बसून कारभार करणारे नाहीत, तर थेट रस्त्यावर उतरून थेट लोकांचा फायदा होईल यासाठी मेहनत करणारे आणि प्रयत्न करणारे लाडके मुख्यमंत्री आहेत।